तर गाईज मी निघालो आता शिमग्यासाठी गावाला. आता मी सध्या दादरला आहे आणि माझी गाडी आहे दिव्याला. मी आता इथून थेट दिव्याला जातो आणि मग पुढे आपण बघूया की काय काय होतं आहे. सो आता मी आहे दादरला. सो आता इथून डायरेक्ट दिवा. ओके, कंटिन्यू करा बाई. गाईज फायनली आपण दुसऱ्या मंदिराकडे पण आलेलो आहे. पण लगेच जातो, नाहीतर परत मला पप्पा शिव्या देतो. पण लगेच जातो. पण गाडी भेटत नाही आहे एकाची. गाडीशिवाय एवढं लांब चालत जाणं कंटाळा येतं. पण बघूया, गाडीचा जुगाड करतोय. बघूया भेटली तर आपण गाडीने जाऊ, नाही तर दोन पायाची गाडी वाजवून काय. गाईज लिटरली मला इकडचं काहीच समजत नाही. सेंट्रल रेल्वेचं मी गेले अर्धा तास दादर स्टेशनला फिरतोय की कुठली गाडी पकडू आणि कसं जाऊ दिव्याला. पण अर्धा तास मला काहीच समजत नव्हतं. पण आता एखाद्या माणसाला विचारलं मी, एका माणसाला, की कसं जाऊ काय करू. तो बोलला मला कल्याण स्लो पकड आणि तो दिव्याला थांबेल म्हणून. तर आता बघूया पुढे काय काय होतं. सेंट्रल रेल्वेचं मला काहीच आयडिया नाही तसं. म्हणजे मी जास्त त्या भागात फिरत नाही, त्यामुळे मला तिकडची आयडिया काय जास्त नाही आहे. फायनली मी आलेलो आहे. खूप लेट झाला, अर्धा तास माझा काहीतरी गेला त्याच्यामध्ये. आवाज येतोय की नाही काय माहिती, पण मी पोचलो फायनली दिवा स्टेशनला. आणि मंथनला सांगितलेलं की जरा सीट वगैरे अडवून ठेव. तो पण फायनली आले, त्यांनी सीट अडवून ठेवली. त्यासाठी खूप खूप थँक्यू. हा खरं तर माझ्या 2 नंबर काकाचा मुलगा आहे. तो आता फायनली निघतोय. मला इतकं लांब प्रवास दादरवरनं दिव्याला येणं म्हणजे खूप कठीण वाटतं. येस येस मेन्शन करणार, नो टेन्शन करणार. सो अर्धा तास फिरून मला कंटाळा आलेला आणि फायनली मी पोहोचलो आहे. तर बघूया पुढे कसं कसं काय काय होतं आहे. आणि हाही यूट्यूबर आहे, ह्याचा पण चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे अँटिक मंथ्या म्हणून आहे याचा यूट्यूब चॅनल. सो त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्या ब्लॉगला पण खूप सारं प्रेम द्या, असं माझ्या व्हिडिओना प्रेम देतात. आणि पुढे बघूया आता काय काय होतं ते. आणि आता सहसा असं कधी घडत नाही, कारण सीझनला गाडी नेहमी फुल असते. पण ह्या वेळेला पूर्ण गाडी खाली होती आणि फर्स्ट टाईम असं मी अनुभवलेलं की सीझनला असूनसुद्धा गाडी खाली आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही आता कुठे संगमेश्वर क्रॉस केलं आहे. अरे वा लाईट. संगमेश्वर क्रॉस केलं आहे आम्ही आणि आता पूर्ण गाडी खाली आहे. पूर्ण बाई पूर्णच नाही, म्हणजे 1-2 माणसं आहेत, बाकी पूर्ण खाली आहे. आता आम्ही थोड्या वेळात रत्नागिरीला पोहोचू. पण असं वाटतं की म्हणजे जो ऑफ सीझन असतो ना त्या टायमाला आलं वाटतच नाही की पालखीचा सीझन चालू आहे. आता बोगदा आला आहे, माझा आवाज येईल की नाही पुढे पुढे कंटिन्यू करूया. सो गाईज फायनली उतरलो आपण रत्नागिरीला. अरे हा कुठे गेला, गायब झाला. येतं इथं पाठवून येतं, मी घाबरलो हा कुठे गेला. फायनली आपण पोचलेलो आहोत रत्नागिरी. भाई साहब पोचलेलो आहे. पण आपल्याला घरी जायला अजून खूप वेळ आहे. आय थिंक सकाळची पहिल्या बसने जावं लागणार आहे. सो इथे झोपायचा असं प्लॅन चालू आहे. आता काय नाही, थोडा वेळ थांबायचा, नाश्ता चहा नाश्ता करू आणि मग पुढे कंटिन्यू काय काय होतं ते तुम्हाला दिसेलच. जास्त वाढवत नाही आता, बघूया काय काय होतं. तर मित्रांनो फायनली आपण आता स्टेशनपासून निघालेलो आहोत. आलो आणि पहिले चहा पे आलो, फोन चार्जिंगला लावले. त्याच्यात आय थिंक 2 तास गेले ना, 2 तास काहीतरी गेले ना, 2.5 तास गेले. आता वाजत आलेले आहेत 3 वाजत आले आहेत.
आता आम्ही जातोय खाली हायवेला. हायवेवरून बस येते आणि तिथून ते आपल्या डेपो सोडेल आणि डेपोतून आपल्याला आरेवारेसाठी दुसरी बस पकडायची आहे. पण थकलो आहे खूप, कारण अख्खा दिवसभर आम्ही जागे आणि आत्ता वाजले 3 तेव्हाही आम्ही जागेच आहोत. तर जाऊया, बघूया कसं काय काय होतं आहे. मंथनने म्हणजे मंथनचं खूप थँक्यू, कारण त्याने ही लाईट आणली आहे. आम्हाला दाखवतो तुम्हाला. ही लाईट आणली आहे, त्याच्यामुळे मला शूट करायला खूप भारी वाटतं आहे. म्हणजे माझं नाईटचं जे आपण शूट करणार होतो, मी व्हिडिओ करत होतो, तर माझं लक्ष नव्हतं तो काय करतो, पण त्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. काय चेहरे वेरे करतोय, चष्मा काय घालतोय, ते त्याच्या झोनमध्ये चालू होतं. त्याचं जे काही चालू होतं ते पालखी आणायचं ना, ते खूप चांगल्या पद्धतीने मला तुम्हाला दाखवता येईल. पण आत्ता तुर्ताच आधी बससाठी वाट बघूया, बस पकडूया आणि लवकर लवकर घरी जाऊन आराम करूया. म्हणजे तसं आपल्या संध्याकाळी नीट आपल्याला शूट करता येईल आणि सगळं एन्जॉय करता येईल. सो बघूया काय काय होते पुढे. ठीक आहे, चलो. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे घराच्या इथे. म्हणजे आता गावात उतरलो आहे डोकोमेमध्ये. थंडी पण आहे मस्त, थोडीशी थंडी वाजते थंडी तर वाजते, पण आता वाजले सकाळचे काहीतरी 5:30च्या आसपास, नाही 6 वाजले असतील. हां, सो आता जाऊन झोपतो, कारण परत उठून पालखी आणायला जायचं आहे. तर तुम्हाला सगळं सविस्तर मी सगळं सांगेन, पण आत्ता जातो आणि झोपतो पहिलं, नाही तर झोप पूर्ण नाही होणार. सो गुड नाईट. लगेच उठून आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर चलो. सकाळी पोचायला 6 वाजलेले, तर झोपलो. त्याच्यानंतर मी डायरेक्ट जेव्हा पालख्यांना निघालो ना, तेव्हा सुटलो, आणि त्यावेळी मग व्हिडिओज बनवले नाही. सो फायनली मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण गावाला आलेलो ती गोष्ट फायनली सुरू झाली आहे. आपण आज अनुभवणार आहोत डोकमले गावातील शिमगा उत्सव. सो त्या गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही सगळे गावातली लोक दुसऱ्या गावात चाललो आहे, कोतवड्यात. तिथे आम्हाला आमची पालखी भेटते आणि ती आम्ही रात्री, म्हणजे मध्ये एक डोंगर आहे, इथून जी घाटी चढतो ती तिकडे उतरतो, तिथून पालखी घेतो आमची. परत ती धावत न थांबता धावत अशी आणतो, हे घाटी उतरवतो. जो नजारा आहे ना पाहायला, कमालीचा भाई. आणि हेच गोष्ट अनुभवायची आहे. पण आता चालता चालता मालच थकवा लागला आहे. अजून अर्धी घाटी पण चढली नाही आणि आत्तासा इतका थकवा लागला आहे ना, अजून खूप बाकी आहे. अजून गावची मंडळी पाठी चालत येत आहेत. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. खूप थकवा लागतं, पण आपण कंटिन्यू करूया सगळं आणि बघूया पुढे काय काय होते ते. ठीक आहे, बघत राहा तुम्ही. आला पाहिजे ते मला नाही घेतला हिने. सगळ्याच असं आता काळोख पडलेलं आहे आणि आम्ही आता घाटी उतरतोय, पण पूर्ण काळोख आहे आणि लोक बिना चपलेचे चालत आहे. मी तर चप्पल घातली आहे, पण हाच अनुभव असतो बिना चपलीचा. आणि पूर्ण पुढचं वातावरण बघा तुम्ही कसं आहे. दिसणार नाही पण ठीक आहे. लोक धावत वगैरे, आता तर आम्ही चालत जातो, पण पालखी जेव्हा येते ना तेव्हा पूर्ण धावत असं माहोल असतो. धावत अशी पालखी नेतात वरती, पूर्ण रस्त्यावर पण धावत धावत. मी प्रचंड थकलो, पण पोचायचं आहे. पुढचा माहोल एकदम भारी आहे आणि ती बघण्याची मजा आहे ना भाई, खूप कमाल. दाखवलं मेन्शन केले मी ती गोष्ट. हां, सो बघूया पुढे काय काय होतं आहे ते. पाखरं खूप आहे लाईटीवर आलेले, त्याच्यामुळे ब्लर होते व्हिडिओ, पण ठीक आहे, बघूया पुढे काय होतं आहे. काळोखातून जाताना खरंच खूप भीती वाटलेली, कारण फर्स्ट टाईम मी असं आलेलो आणि लिटरली लोक धावत होते, ते पण बिना चपलेची.
तर खूप मजा आली ते करताना. तो गाईज फायनली आता आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो, थोडी जरा असं थांब. हां, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण फायनली आला, जिथे आपल्याला पालखी भेटते. सो इथून ते पुन्हा जसं ज्या वाटेने आलो त्याच वाटेने आपल्याला रिटर्न जायचं आपल्या इथे. सो हा जो सोहळा असतो ना, तो बघण्यासारखा आहे. मी तुम्हाला सगळं दाखवतो कसं आहे काय आहे ते. पण भाई मजा करा तुम्ही, बघा, एन्जॉय होईल. म्हणजे एन्जॉय करा तुम्ही, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. मला आता बोलताना खूप सारं असं टेन्शन येतं, कारण हे जो अनुभव आहे ना खूप वेगळा आहे. सो मजा करा तुम्ही, बघा, आवडेल तुम्हाला नक्की. आम्ही जे दरवर्षी ज्या गोष्टीची वाट बघत असतो ती गोष्ट म्हणजे ते दृश्य पाहताना डोळे भरून आलेले. कारण हे पाहण्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर वाट पाहतो आणि शेवटी ते फायनली जेव्हा आम्हाला ती पालखी भेटते आणि आम्ही ती घेऊन जातो धावत, भाई ते लिटरली खूप बघण्यासारखं इतकं भारी गोष्ट आहे ना की काय बोलू. अरे